आपण सर्वांना माझा नमस्कार। तर मी शेतामध्ये आलेली आहे वडिलाच्या माझ्या। हे उंबराचं झाड आहे। हे उंबराच्या झाडाला दोड्या लागलेल्या आहेत। कच्च्या दोड्याची भाजी बनवायची आहे मला। तर मग हे तोडून मी घरी आणते पिशवीमध्ये टाकून। हे अशी तोडून घेतलेली आहेत मी। आणखीन हे झाड पण दाखवते, अशा दोड्या लागतात झाडाला आणि ह्याला उंबराचं झाड म्हणतात। उंबराचं झाड आहे, ह्याच्या खाली 5 पांडव महादेव आहे। आता हे असे उंबराच्या दोड्या तोडून घेतल्यात आम्ही। हे गच्च आहेत, काही हलक्या तुटत्यात जे असतात ते असे तोडून मी पिशवीमध्ये टाकून आणले होते घरी। असे दुर्डीमध्ये ठेवल्यात मी। आता हे तोडून घेतले, मला जे आवडतात ते मोठ्या तोडून घेतलेले आहेत। लहान दोड्याची पण भाजी खूप टेस्ट लागते। मग मी हे असं फ्रेश पाण्याने धुवून घेतल्या होत्या ह्या चांगल्या अशा। आणि गॅसवर गरम पाणी पण ठेवलं होतं मी। आपल्याला त्याच्यामध्ये गॅसवर गरम पाण्यामध्ये हे टाकून उकडायचं आहे थोडं 10 मिनिट चांगलं असं। हे स्वच्छ धुवून घेतल्या तेवढ्या फ्रेश तुम्ही पाहू शकता। आता हे दुर्डी मी टाकून घेते गरम पाण्यामध्ये। गरम पाणी हे गॅसवर ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि मग ह्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे आपल्याला थोडंसं। ते ह्याच्यावरची किटाणू जराशी मरून जातील म्हणून मीठ टाकायचं आपल्याला हे। आणि चव पण चांगली लागते। 10 मिनिट चांगले उकळू द्यायचे, प्लेट झाकून ठेवायची। आता हे पूर्ण असं दुर्डी टाकून घेते मी। आणि आता मग प्लेट झाकून ठेवले, 10 मिनिट चांगले उकळू दिले होते खळखळ। आता हे उकळी झालेली आहेत। आता हे दुर्डीमध्ये काढून घ्यायच्यात परत आपल्याला थंड होत झाल्याच्या नंतर। मग ह्याला चिरायचं मग आपल्याला हे। आता हे असे घाण पाणी एवढं निघलेलं आहे। आता दुर्डीनं काढून घेते मी। आणि थोडे थंड झाल्याच्या नंतर हे चिरायचे आहेत आपल्याला दोड्या। हे उंबराच्या दोड्या म्हणतात त्याला अशा। ही भाजी खूप टेस्टी लागते। मी करून लहानपणी खूप वेळेस खाल्लेली भाजी आहे ही मी। आता हे अशी चिरून घेतले होते फ्रेश मी। आणि तुम्हाला थोडे चिरून पण दाखवणार आहे मी, थोडे बाजूला ठेवले तर का तर हे असेच कपड्याच्या मदतीने स्वच्छ पुसून घेतलेत मी उकडल्यावर पण। आणि मग हे चाकूने असे चिरले होते, हे असे सगळं काळं काढून टाकलं होतं मी। असे चिरून दाखवते तुम्हाला मी। असे चिरून घ्यायचे। आणि हे कढीपत्ता घेतला आहे, 2 टमाटे, 2 मिरच्या, थोडं कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे मी, लसणाच्या कळ्या 7-8 कळे घेतलेले आहेत अशा। आता हे चिरून दाखवते तुम्हाला मी कसं चिरलं होतं ते। मी अगोदर थोडेसे चिरून घेतले होते तुम्हाला दाखवायच्या अगोदर। हे असे पुसून घेतले होते मी कपड्याच्या मदतीने हे। आता हे असे चिरून जे स्वच्छ आहे तेच घेतले होते मी। आणि उंबराच्या दोड्या कच्च्या चांगल्याच असतात, त्या पिकल्यावरच थोडं भीती असते। हे कढीपत्ता घेतला होता, मागून पण कढीपत्त्याला बघायचं काळे डाग वगैरे आहेत का काही, का तर स्वच्छ कढीपत्ता धुवून घ्यायचा पावसाळ्याचा। आता असं हे टमाट्याचं मी वरचं हे काढून टाकते मी कधी पण। टमाट्याचं तोंडवरचं हे काढून टाकायचं, का तर हे देठ असते ना ह्याला लागून, औषध वगैरे टाकलेलं ह्याच्यावर जाते म्हणून मी अगोदर ते काढून टाकते मी। वरणामध्ये टाकताना पण ते टमाट्याच्यावरचं काढून टाकते। आपल्याला पाहिजे तर बी पण काढून टाकू शकता टमाट्यातलं ते घेतलेलं सगळं। आता हे गॅस पेटून घेतलं आहे मी। आता हे टमाटे ते सगळं चिरून घेतलेलं होतं मी। हे तेल टाकून घेतले मधामध्ये कढईमध्ये मी 2 पळ्या। आणि मग हे लसूण 7-8 कळ्या होत्या ना, ते कुटून पण घ्यायच्यात मला। हे जिरं मोहरी टाकून घ्यायचं। आता हे जिरं टाकलेलं आहे मी। आता मोहरी पण टाकते मधामध्ये आणि चांगली कडकड होऊ द्यायची। आणि कांदा टाकायचा मग मधामध्ये, कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा। मग हे कांदा टाकून असं फ्राय करून घ्यायचा। आणि मग ह्याच्यामध्ये हे कुटून घेतले 7-8 कळ्या होत्या ते अशा आबडधोबडच कुटून घेतल्यात मी। आणि मला आरत कच्चीच भाजी शिजवून खायची होती। टेस्ट मला चांगली करून मसाला टाकला नाही होता मी जास्त, कांदा लसूण हेच टाकलेला आहे, हिरवी मिरची, का तर मला अशीच टेस्ट पाहिजे होती। मग मसाल्याची नाही केली मी, अशी साधी भाजी बनवलेली आहे। आणि त्या उंबराच्या दोड्याची टेस्ट पण लागावं म्हणून साधीच भाजी बनवली मी। आता हे मिरच्या टाकून घेते, हिरव्या 2 कट केलेल्या होत्या मी। आणि हे कढीपत्ता फ्रेश चांगला स्वच्छ मागे बघून धुवून घेतलेला आहे मी सगळा। आता हे असं फ्राय करून घ्यायचं सगळं हे एक ठिकाणी। आणि हे दोड्या चिरलेल्या तुम्ही अनेकदा पाहू शकता किती फ्रेश चिरलेल्या आहेत। आणि याच्यात किडा पण नाही, काहीच नाही। हे एक चमचा चटणी, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ आहे। हे अर्धा चमच्यापेक्षा थोडं जास्त आहे। हे एवढं मीठ माझ्या भाजीला बरोबर झालं होतं। तुम्हाला पाहिजे तर जास्त टाकू शकता तुम्ही। हळद आणि चटणी एवढी घेतलेली आहे मी। हे कांदा परतून घेतले मी। आता ह्याच्यामध्ये हे हळद हे टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला मिरच्या टाकल्यात, कढीपत्ता टाकलेला, आता लसूण टाकला होता। आता हे एकदाच टाकून घ्यायचं आता हे सगळं। आणि ह्याला पण खालीवरी करून घ्यायचं चांगलं। आता हे
थोडंसं आणि लगेच टमाटर टाकायचं, आपली चटणी करपणार नाही त्यामुळं टमाटर टाकून घ्यायचं लगेच. 2 टमाटे चिरून घेतले होते फ्रेश चांगले असे, आता हे टाकून घेतलेत आणि ह्याला चांगले टमाट्याला गाळ होऊ देणार आहे मी आता असे चांगले. आणि चटणी पण करपणार नाही, लगेच टमाटे टाकले की असे फ्राय करून घेतले तुम्ही गाळ. असे गाळ झालेले आहे टमाटे तुम्ही पाहू शकता. आता हे ह्याच्यात मी थोडं पाणी टाकलं आणखीन गाळ व्हायसाठी टमाटे, का तर हे दोड्याची भाजी करायची नाही, टेस्ट चांगली लागली पाहिजे. सगळे कांदा, लसूण, टमाट्याची, कढीपत्त्याची. आता ह्याच्यात मीठ टाकून अगोदरच घेतलं होतं मी या दोड्यामध्ये. आता ह्या दोड्या अशा चिरलेल्या फ्रेश होत्या, अशा मस्त फ्राय करून घेतल्यात मी. एवढी टेस्ट भाजी लागते ना, तुम्ही करून पहा. आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट्स करायला पण विसरू नका. हे आता अशी भाजी झाकून ठेवते आणि गॅस जिरोवर करून ठेवायचा. आता आपण हे असं जिरोवर करून ठेवून द्यायचा. 10 मिनिट चांगली शिजू द्यायची भाजी वाफेवर ही अशी लगेच. आणि तुम्हाला पाणी पण टाकून शिजू शकता तुम्ही. मला ही अशीच भाजी अर्ध कच्ची शिजून घ्यायची होती. आता हे अशी पाहू शकता तुम्ही 10 मिनिट झाल्याच्यानंतर काढून घेतलेली आहे मी झाकण. आता हे भाजी आणखीन एकदा तुम्हाला फ्राय करून दाखवते अशी. आता ही शिजलेली भाजी आहे चांगली. प्लेटमध्ये मीच पोळी घेतलेली होती. आता ही भाजी काढून घेते जराशी आणि टेस्ट करते मी कशी झाली तर मला सांगते भाजी टेस्ट करून. ते दोड्या बाजूला ठेवलेल्या होत्या मी, तुम्ही पाहू शकता अशा दोड्या असतात. आणखीन एकदा अशी प्लेटमध्ये भाजी काढून घेतली आणि गॅस बंद केला आहे मी आणि झाकून पण ठेवलेली आहे भाजी मी. आता ही पुन्हा आता ही अशी तुम्हाला टेस्ट करून दाखवते मी पोळीसोबत. ही अशी पोळी मोडून घेतलेली आहे मी आणि मग आता ही भाजी अर्ध कच्ची शिजलेली गरम गरम वाफ निघते भाजीमधून. अशी भाजी टेस्ट करून खूप टेस्टी भाजी बनलेली आहे मी. आता ही भाजी टेस्ट एवढी टेस्ट झालेली होती ना ही भाजी, टेस्टी भाजी. आणि कोथिंबीर टाकून सजवली होती. उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे.